27 ऑगस्ट 2025 मोस्ट मेमोरेबल डे. जसं की त्या दिवशी माझी डिलिव्हरी झाली आणि तिथून 4 दिवसानंतर आज डिस्चार्ज होत आहे. येताना तर आम्ही 3 लोक आलो होतो, पण जाताना आम्ही 4 लोक जात आहे. जसं की आम्ही बाळाला सोबत घेऊन चाललो आहे, तर इतका आनंद होत आहे आणि तोच आनंद आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे. आजपर्यंत हेच ऐकत आली की डिलिव्हरीचा त्रास हा खूप मोठा असतो, पण माझ्यासाठी आणि गौरवसाठी डॉक्टरने ज्या वेळेत असं म्हटलं की मुलगी झाली, तेव्हापासून आमचा तो त्रासच कमी झाला. आणि खरं सांगते ना, एवढा आनंद झाला. आम्हाला ही मुलगीच हवी होती आणि आम्ही स्वामींना खूप जास्त प्रे करत होतो. जसं की 9 महिने आम्ही स्वामींच्या मंदिरात गेलो जेव्हा आम्हाला वेळ मिळाला तेव्हा, आणि स्वामींना आम्ही एकच मागत होतो की आम्हाला होईल तर मुलगीच व्हायला हवं. कारण त्याचंही पण तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच व्लॉगमध्ये मी बोलले आहे. आणि खरंच स्वामींनी दिलेलं हे गिफ्ट आमच्यासाठी अनमोल आहे आणि आम्हाला मुलगी मिळाली याचा आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो आहे. परत एक महत्त्वाचं बोलायचं म्हणजे असं की त्या दिवशी ना, तो दिवस खूप स्पेशल होता, कारण गणपतीचं आगमन होऊन राहिलं होतं. आणि खरं म्हणजे तर 9 महिने मी या दिवसासाठी वेट केला. त्याचबरोबर एवढा तर विश्वास होता की मुलगीच होणार. सो फायनली मुलगी झाली आणि आम्ही आता घरी आलो आहे. सो बाळाचं वेलकम कसं केलं गौरवनी ते येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये आहे, नक्की बघायला. चला भेटूया, बाय.